मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवरायांनी मानहानी पत्करून स्वराज्याचे दान औरंगजेबाच्या पदरात टाकून पुरंदरचा तह स्वीकारला होता. ते रयतेचे प्राण वाचवावे म्हणूनच, रयतेच्या मालमत्तेचा उद्ध्वंस थांबावा म्हणूनच. एक एक किल्ला सोडताना शिवरायांना किती दुःख झाले असेल. एक एक किल्ला घेताना आपल्या जिवलग सहकाऱ्यांच्या बलिदानांच्या आठवणीने महाराज किती व्यथित झाले असतील. अपमानास्पद अटी मान्य करताना व स्वराज्यावरती सर्वस्व पाणी सोडताना महाराजांना किती यातना झाल्या असतील याची कल्पनाच केलेली बरी. तरीसुद्धा महाराजांनी हे मान्य केले, कारण राजा स्वराज्यापेक्षा, आपल्या प्रतिष्ठेपेक्षा, मानापानापेक्षा प्रजेच्या प्राणांची प्रतिष्ठा जपणारा राजा होता. प्रजेच्या वित्ताची व हिताची काळजी वाहणारा राजा होता. आपल्या लाख मौलांच्या सैनिकांच्या प्राणांची पर्वा करणारा राजा होता. राजापेक्षा रयत श्रेष्ठ मानणारा हा राजा होता. पुरंदरच्या तहाच्या पराभवातूनच राजांच्या भावी विजय निश्चित झाला होता. शिवरायांनी रयतेमध्ये आत्मविश्वास निर्माण केला होता. निष्ठा आणि प्रेमाच्या रूपात तो अधिक वृद्धिंगत केला होता. त्यामुळेच प्रत्येक घरामध्ये शिवाजी राजाच जणू भविष्यामध्ये निर्माण झाला. राजांचे राज्य व राज्यांचे कार्य हे आपले कार्य आहे असे प्रत्येकाला वाटत होते. आणि म्हणून असे माणसं घडवणारा राजा युगायुगातून एकदाच निर्माण होऊ शकतो. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी